प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. मी रेव्हरंड ए जोगळेकर आजच्या शास्त्राभ्यासामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पूर्वीच्या सर्व एपिसोडमध्ये आम्हाला आपला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तसाच याही एपिसोडसाठी आपण चांगला उत्तम प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. आजचा एपिसोड आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि लॉगॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील आपले तर ते प्रश्न आपण मला विचारू शकता आणि त्या सर्व प्रश्नांची मी आपणाला उत्तर देईन. आपण येशूच्या जन्मापर्यंत जुन्या करारात येशू कोणकोणत्या स्वरूपामध्ये दिसत आहे याचा मागोवा घेणार आहोत. उत्पत्तीच्या पहिल्या 3 अध्यायांमधून आपण बाहेर पडल्यानंतर नोहाचे तारू, अब्राहम, इसहाक, याकोब, 12 वंश इत्यादी इत्यादी हे लोक दिसत आहेत. आणि यांच्या या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रकर्षाने कोणत्या स्वरूपात दिसत आहे हे आपण पाहणार आहोत. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, परंतु त्याच्यामधून प्रभू येशू ख्रिस्त कुठे दिसत आहे हे आपण शोधणार आहोत. कारण अंशाने आणि प्रतीकाने येशू आपल्यासमोर प्रकट होणार आहे. आता कायनाच्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की आदामाला हे 2 पुत्र झाले, काईन आणि हाबेल. आणि हाबेलाने उत्तम प्रकारे आपल्या कळपामधून एक सुंदरसा कोकरू घेतलेला आहे, निर्दोष कोकरू घेतलेला आहे आणि ते परमेश्वराला समर्पित केलेलं आहे. या कोकराच्या स्वरूपामधून आपल्याला कदाचित हा प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहे. कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण पाहू नोहाच्या पुस्तकामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त कोणत्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 8 आणि 9 या वचनांच्या पुढे आपण पाहू. आणि यामध्ये आपल्याला प्रकर्षाने कोण दिसत आहे तर परमेश्वराने नोहाला तारू बांधण्यासाठी आज्ञा केलेली होती आणि त्या अनुसार नोहाने आपल्या पत्नीने 3 मुलांनी 3 सुनांनी मिळून ते तारू बांधलेलं आहे. आणि या तारूमध्ये हे 8 लोक हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे धार्मिक होते ते वाचलेले आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतो की या तारूच्या स्वरूपामध्ये हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहे. आणि पुढे येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बोलताना सांगितलेलं आहे की तुम्ही माझमध्ये राहाल आणि मी तुम्हामध्ये राहीन. तर अशा रीतीने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पाहू शकतो. आता आपण थोडक्यामध्ये अब्राहमामध्ये काय दिसत आहे हे आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये अब्राहमाला परमेश्वराने म्हटलेलं आहे की तू आपला देश सोड, आपला आईवडिलांचं घर सोड आणि नातेवाईक सोड आणि ज्या प्रदेशामध्ये त्या देशामध्ये मी तुला घेऊन जात आहे त्या देशामध्ये तू माझ्याबरोबर चल. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला म्हटलेलं आहे की मी तुम्हाला घेऊन जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. मी मार्ग आहे आणि मी सत्य आहे, मी जीवन आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने बोलावलेलं आहे. आता अब्राहमाने देखील परमेश्वराची जी आज्ञा आहे ती मानून तो त्याच्या पाठीमागं गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण इसहाक पाहतो आणि इसहाकाच्या जीवनामध्ये अब्राहमाने जे डोंगरावरती त्याचं समर्पण केलेलं आहे त्या समर्पणाच्या दृष्टिकोनातून अब्राहम पिता आणि इसहाक हा जो पुत्र आहे ह्या पिता पुत्रांचं एक उत्तम असं सुंदर स्वरूप आपल्याला दिसत आहे की स्वर्गाचा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त इसहाकाच्या दृष्टिकोनातून आपण येथे पाहतो. या ठिकाणी अब्राहमाला आपल्या इसहाकाला अर्पण करण्याची गरज नव्हती, परंतु पुढे जो आहे तो येशू ख्रिस्ताला परमेश्वराने समर्पित केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण पाहू योसेफाच्याही जीवनामध्ये अशा रीतीने काही घटना घडल्या की त्या घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातल्या घटनांच्या बरोबर
आपल्याला ताळमेळ करता येतो. त्याला 20 रुपयाला विकण्यात आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा 30 चांदीच्या नाण्यांमध्ये विकण्यात आलेला आहे आणि त्याला गुलाम म्हणून बांधून नेण्यात आलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा बांधून त्या मुख्य याजकाच्या समोर नेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो मोशेच्या पुस्तकामध्ये, हे फार अत्यंत उत्तम अशा प्रकारचं पुस्तक आहे. यात प्रभू येशू ख्रिस्त निरनिराळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोशेला परमेश्वराने यहुदी राष्ट्राला, इस्रायल राष्ट्राला गुलामगिरीतून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं होतं आणि त्याने या संपूर्ण राष्ट्राला गुलामगिरीमधून सोडवलेलं आहे. त्याचप्रमाणे सिनाय पर्वतावरती परमेश्वराने मोशेच्याद्वारे 10 आज्ञा दिल्या आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा डोंगरावरील प्रवचनामध्ये निरनिराळ्या प्रकारचे नियम लोकांना देत आहे. 10 आज्ञांचं 2 आज्ञांच्या मध्ये त्याने रूपांतर करून लोकांना त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. मोशेच्या काळामध्ये परमेश्वराने इस्रायल राष्ट्राबरोबर निरनिराळ्या प्रकारचे चमत्कार केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे चमत्कार केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष करून प्रभू परमेश्वराने या राष्ट्राला 40 वर्षापर्यंत मन्ना खाऊ घातला. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा एक वेळेला 5,000 लोकांना आणि दुसऱ्या वेळेला 4,000 लोकांना हे अन्न खाऊ घातलेलं आहे, भाकर खाऊ घातलेली आपण पाहतो. त्याचप्रमाणे मोशेच्या काळामध्ये जे सापाने दंश केल्यामुळे लोक मरत होते ते मरू नये म्हणून परमेश्वराने मोशेला सांगितलं की एक पितळेचा साप तू तयार कर आणि काडीवरती त्याला उभं कर, म्हणजे जे कोणी त्याच्याकडे पाहतील ते जिवंत राहतील. आणि याचं उदाहरण तर प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये. त्याला क्रूसखांबावरती नेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे कोणी त्याच्याकडे पाहतात, जगातले सर्व लोक, त्या सगळ्या लोकांचा जणू काही उद्धार होत आहे, तारण होत आहे. आणि योहानाने म्हटलेलं आहे की परमेश्वराने, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पुढे जातो आपण, मोशेनंतर यहोशवा दिसतो आणि यहोशवाच्या नावामध्येच येशूआ हे नाव आपल्याला समाविष्ट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. आणि याने काय केलं की हा जो संपूर्ण कनान देश आहे, जो परमेश्वराने सांगितला होता की तुझ्या पुत्रपौत्रांना मी वतनादाखल देईन, तर अशा प्रकारे या ठिकाणी या यहोशवाने या 12 वंशांना त्यांच्या वंशामध्ये वतन करून दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या वतनामध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तो आम्हाला वस्ती करून देणार आहे. त्याच्यानंतर आपण शास्त्रेचं पुस्तक पाहतो. त्याच्यामध्ये 12 शास्त्रे असतील, तर त्याच्यामध्ये एकाच शास्त्राच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तो शास्त्र या ठिकाणी गिदोनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गिदोनाला परमेश्वराने सांगितलं फक्त 300 लोक तू घे आणि त्यांच्याद्वारे या बाकीच्या सर्व हजारो लाखो जे शिपाई तुझ्या विरोधात चालत आलेले आहेत त्या शिपायांना तू मारून टाक. तर प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे फक्त 12 शिष्य होते आणि त्या 12 शिष्यांच्याद्वारे संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. त्याच्यानंतर आपण रुथीच्या पुस्तकामध्ये पाहूया आणि तिची संपूर्ण गोष्ट आपल्याला माहीत आहे. परंतु या रुथच्याद्वारे बोवाज हा जो मनुष्य आहे, वतन सोडवणारा, हा आपल्याला पाहायला मिळतो की जणू काही त्याने या नामीचं आणि रुथचं वतन सोडवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे बोवाजसुद्धा आपलं वतन आपल्याला सोडवून देणार आहे स्वर्गामध्ये. तर बोवाज हा वतन सोडवणारा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो त्याच्याच वंशामध्ये हा दावीद आलेला आहे. आता दावीद कुठे आलेला आहे पहा, शमूएलाच्या पुस्तकामध्ये. शमूएल स्वतःसुद्धा त्या ठिकाणी लहानपणापासून या यरुशलेमच्या मंदिरामध्ये एलीबरोबर परमेश्वराची सेवा करत आहे आणि लहानपणापासूनच
परमेश्वराचे दृष्टांत त्याला होत आलेले आहेत. आणि पुढे तो याजक झालेला आहे, न्यायाधीश झालेला आहे, त्याचप्रमाणे भविष्य सांगणारा झालेला आहे आणि त्या राज्याभिषेक करणारा झालेला आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा याजकाच्या स्वरूपामध्ये आपल्या आणि परमेश्वराच्या मध्ये उभा राहिलेला आहे. तो न्यायाधीश आहे, त्यामुळे न्यायनिवाडा करण्यासाठी येणारा आहे. आणि त्याने पुष्कळ ठिकाणी नवीन करारामध्ये पुढे काय होणार आहे या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याला आपण कदाचित भविष्यवक्ता अशा रीतीने म्हणू शकतो. आणि त्याचा स्वतःचा राज्याभिषेक तर स्वर्गामध्येच झालेला आहे, त्यामुळे तो स्वतः इतरही जणांना राज्याभिषेक करण्याची काय आवश्यकता राहिलेली नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्याच पुस्तकामध्ये दाविदाचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरे शमूएलाचा 7वा अध्याय आणि 13 आणि 14 या वचनामध्ये परमेश्वराने करार केलेला आहे दाविदाबरोबर की तुझं राजासन किंवा तुझं राजवेत्र हे तुझ्या आज संपूर्ण लोकांच्या मधून किंवा पुढे येणारे जे त्याचे वंशज आहेत त्यांच्यामधून नाहीसं होणार आहे, नाहीसं होणार नाही. तर आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून यरूशलेमकडे निघालेला आहे, त्यावेळेला लोकांनी त्याचा जयघोष केलेला आहे की दाविदाच्या घराण्यातून जो येणारा राजा आहे तो धन्यवादित असो. एज्राच्या आणि नेहमीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण पाहतो एज्राने हे नियमशास्त्र पुन्हा लोकांना दिलेलं आहे, कारण ते गुलामगिरीतून वापस आलेले आहेत आणि त्यांनी हे यरूशलेमचं मंदिर बांधून काढलं आणि धार्मिक नियमांचं त्या ठिकाणी एज्राने पुनरुज्जीवन केलं आणि नेहम्याने त्या ठिकाणी यरूशलेमचा हा कोट बांधून काढलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही एक अतिशय सुंदर आणि अनाथ अशी मुलगी पाहतो. तिचं नाव हदस्सा आहे आणि तिच्या चुलत भावाने तिचं पालनपोषण केलं. परंतु पुढे ती ज्यावेळेला राजाची राणी झाली त्यावेळेला ती एस्तेर किंवा एस्तर अशा नावाने ती ओळखण्यात येऊ लागली. आणि पुढे तिच्या जीवनामध्ये संपूर्ण इस्रायलचं जे साम्राज्य आहे किंवा लोक आहेत त्या संपूर्ण लोकांचं तिने या ठिकाणी जणू काही स्वतःचा जीव पणाला लावून रक्षण केलेलं आहे. तर अशा रीतीने या हदस्साच्याही पुस्तकामध्ये ही जी राणी आहे ही आपल्याला पाहायला मिळते की तिने संपूर्ण राष्ट्राला सोडवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्याला या जगातल्या राष्ट्रांच्या मधून सोडवलेला आहे. आता दानिएलाच्या पुस्तकामध्ये जेव्हा जातो त्याची संपूर्ण गोष्ट आपल्याला माहीत आहे, परंतु एक एक वेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या राजाने त्याला सिंहांच्या गुहेमध्ये टाकून दिला, परंतु त्या सिंहांचे तोंड बंद करणारा हा परमेश्वर आहे. म्हणजे मृत्यूवरती सुद्धा त्याचा अधिकार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कमीत कमी 3 लोकांना जिवंत केलेलं आहे. यायरसाची मुलगी आहे किंवा एक तरुण मुलगा आहे, तो मरण पावलेला आहे नुकताच. तर त्याचप्रमाणे त्याचा जो परममित्र आहे त्या मित्राला सुद्धा त्याने त्या बाहेर काढलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा मृत्यूवरती साम्राज्य करता येत होता या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण पाहतो शद्रक, मेशक आणि अबेदनगो या लोकांना तर ती 7पट भट्टीमध्ये टाकण्यात आलेलं होतं प्रियांनो. आणि त्या राजाला आणि ज्यांनी त्याच्या विरुद्ध कट केलेला होता त्यांना असं वाटलं की फेकता फेकताच ते जळून खाक होतील, परंतु राजा म्हणतो आपण 3घांना बांधून टाकलेलं आहे तिथे आणि 4 लोक फिरताना दिसत आहेत त्या भट्टीमध्ये आणि 4था जो मनुष्य आहे हा साधारणतः प्रभू येशू ख्रिस्त असल्याचं पुष्कळांचं मत आहे. त्यामुळे स्वतः आम्ही सुद्धा जेव्हा मृत्यूच्या छायेमध्ये असतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे हा त्या ठिकाणचा दृष्टांत आपल्याला पाहायला मिळत आहे. भविष्यांच्या मध्ये थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रभू, कारण भविष्यांच्या बाबतीमध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. परंतु थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी
पुढील भविष्यवाद्यांच्यामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. तो कधी जन्मलेल, कसा जन्म घेईल, त्याचं साम्राज्य कसं असेल, तो दुःख सहन कसा करेल आणि कोणत्या गावामध्ये जन्मेल, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या भविष्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सविस्तर. तोपर्यंत तुम्ही मला अनुमती द्या. आजचा जो एपिसोड आहे तो आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि लोगॉस या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील प्रियांनो तुमच्या मनामध्ये तर कृपा करून तुम्ही ते पाठवा. मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. बरं आहे प्रियांनो, काळजी घ्या. देवबाप आपणाला आशीर्वाद देव.